शुभ सकाळ मंडळी. आता आम्ही निघालो मुंबई दर्शनला. दीपालीचा बड्डे होता, त्या कारणाने आम्ही आज देवदर्शन करून इकडे नाश्ता करत होती. अजून तिची फ्रेंड येणार होती, तुझी वाट बघत बसली. म्हटलं तोपर्यंत तू नाश्ता करून घे. नाश्ता वगैरे केला तिने आणि आम्ही निघालो. पोचलो कोणच्या स्टेशनला. बसलो ट्रेनमध्ये रश नव्हता म्हणून आम्हाला बसायला वगैरे भेटलं. सकाळचा टाईम होता म्हणून. सो त्याच्यानंतर आम्ही पोचलो ठाणे स्टेशनला. CST ट्रेनची वाट बघत बसलेलो. CST ट्रेन आली. आम्हाला काही शूट करता आलं नाही म्हणून मी डायरेक्ट दादर स्टेशनला पोचल्यावर शूट घेतलं. सो दादर स्टेशनला उतरल्यावर दीपाली बोलली की तिथून वॉकेबल डिस्टन्स आहे, आपण चालतच जाऊ सिद्धिविनायक मंदिरात. काय बोलली? चालायचं म्हणजे किती अजून किती चालायचे? हो ना, मग करून टाक. मग करून टाक. करशील ना? तुला तर काय झाली आहे ना. त्याच्यानंतर पोचलो आम्ही सिद्धिविनायक मंदिराजवळ. फुलं वगैरे घेतली आणि दर्शनासाठी उभं राहिलो लाईनमध्ये. खूप लाईन होती. आम्हाला वाटलं की लवकर दर्शन होणार नाही, पण देवाच्या कृपेने आमचं लवकर पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिरात. बघू दर्शन आम्ही निघालो जायला महालक्ष्मीला. चर्च गेट ट्रेन बघून पोचलो महालक्ष्मी स्टेशनला. आता दर्शन घेतलं सामान हिंमत नव्हती. मग आम्ही परतीचा प्रवास चालू केला. निघालो ट्रेनमध्ये बसलो. पोचलो घनसावंगी स्टेशनला. एवढं थकलेलो की कोणाची चालायची हिंमत नव्हती. दीपालीकडे बघून वाटत नव्हतं की तिचा बड्डे आहे म्हणून, एवढी थकली होती ती. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी तिला सरप्राईज द्यायचा प्लॅन केलेला. सो तुम्ही पुढे बघायलाच. मी पोचली आहे. घरी जाते, फ्रेश वगैरे होते आणि थोडं झोपते. परत संध्याकाळी उठून दीपालीचा बड्डे सेलिब्रेट करायला जायचं आहे. तिला सरप्राईज द्यायचं आहे. लेट्स तिचा बड्डे वगैरे कसा होतो, काय होतो तुम्ही बघत राहा. पुढे ब्लॉग कंटिन्यू राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपालीकडे तिला सरप्राईज द्यायला, सेलिब्रेशन करायचं. फ्रेंड पण येते. दीपालीला काय सांगायचं नाही. तुला मी बोलले तुला 6:30पर्यंत गार्डनला भेटते, पण आता प्लॅन चेंज झाला. तिला घरी जाऊन बड्डे सरप्राईज देते. हा बघा मी परत घेतलेला आहे. लेट्स बघू तिची रिॲक्शन घेतली. तिच्या आईसोबत बाहेर बघितलं, सेलिब्रेशन वगैरे केलं आणि हनुमान मंदिरात जायचं आहे. तर हनुमान मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. बस आजसाठी भेटू नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय.